इस्लाम हे ते मार्गदर्शन आहे जे मानवी आत्म्याला प्रकाशमय करते आणि जीवनाला अर्थ आणि दिशा देते। ते शिकवते की प्रत्येक व्यक्तीची निर्मिती अल्लाहने शहाणपणाने केली आहे आणि विश्वातील कोणतीही गोष्ट विनाकारण अस्तित्वात नाही। आकाशातील प्रत्येक तारा, पावसाचा प्रत्येक थेंब आणि हृदयाचा प्रत्येक ठोका हा निर्मात्याच्या शक्तीचा संकेत आहे। इस्लाम आपल्याला आठवण करून देतो की आपण योगायोगाने निर्माण झालेले जीव नसून बुद्धी आणि स्वतंत्र इच्छाशक्ती असलेले सन्माननीय प्राणी आहोत। ते प्रत्येक मानवाला चिंतन करण्याचे आणि ज्याने आपल्याला बनवले त्याला ओळखण्याचे आवाहन करते। इस्लाम शिकवतो की जीवन ही एक परीक्षा आहे, आत्म्याचा एक प्रवास आहे आणि प्रत्येक कृती, प्रत्येक हेतू आणि प्रत्येक निवड महत्त्वाची आहे। खरा विजय संपत्ती किंवा प्रसिद्धीवरून मोजला जात नाही, तर तो हृदयाची शुद्धता, कर्मांची उत्तमता आणि अल्लाहच्या आज्ञापालनावरून मोजला जातो। इस्लाम माणसाला संतुलित जीवन जगण्यास शिकवतो, ज्ञान मिळवणे, कठोर परिश्रम करणे आणि इतरांची काळजी घेणे। तो अडचणीत संयम, सुखात कृतज्ञता आणि यशात नम्रतेचे प्रोत्साहन देतो। इस्लाम दया, प्रामाणिकपणा आणि न्यायाद्वारे चारित्र्य घडवतो, ज्यामुळे नीतिमान व्यक्ती आणि न्याय्य समाज निर्माण होतो। तो पालकांचा आदर, मुलांची काळजी आणि दुर्बळांवर दया करण्याचा आदेश देतो। इस्लाम प्रार्थनेद्वारे मानवी आत्म्याला ईश्वराशी जोडतो, ज्यामुळे अस्वस्थ हृदयांना शांती मिळते। उपवास इच्छांवर नियंत्रण मिळवायला आणि संयम निर्माण करायला शिकवतो, तर दानधर्म संपत्ती शुद्ध करतो आणि समाजात सहानुभूती वाढवतो। इस्लाम मानवांना वासना, पैसा आणि अहंकाराच्या गुलामगिरीतून मुक्त करतो आणि त्यांना अत्यंत दयाळू अल्लाहच्या सन्माननीय दासत्वात आणतो। तो स्पष्ट करतो की खरी शांती वस्तूंमध्ये नाही, तर निर्मात्याला शरण जाण्यात आणि त्याच्या मार्गदर्शनाशी जुळवून घेण्यात मिळते। इस्लाम गोंधळात स्पष्टता आणि भीतीमध्ये धैर्य देतो, प्रत्येक आव्हानाचा श्रद्धेने सामना करण्यासाठी मनाला सज्ज करतो। इस्लाम मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलही स्पष्ट करतो। तो मानवाला आठवण करून देतो की हे जग तात्पुरते आहे आणि प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्मांचा हिशोब द्यावा लागेल। ही जाणीव प्रत्येक कृती अर्थपूर्ण आणि प्रत्येक शब्द महत्त्वाचा बनवते। तो जुलूम, अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराला मनाई करतो, तर निष्पक्षता आणि सामाजिक सौहार्दाला प्रोत्साहन देतो। इस्लाम सर्व लोकांच्या अधिकारांचा आदर करतो आणि यावर जोर देतो की सर्व जीवन पवित्र आहे। तो व्यापारात प्रामाणिकपणा, कामात सचोटी आणि नात्यात विश्वासार्हतेचे आवाहन करतो, ज्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो। हा केवळ विधींचा धर्म नसून श्रद्धा, उपासना आणि चारित्र्य यांना एकत्र जोडणारा जीवनाचा एक संपूर्ण मार्ग आहे। तो दाखवतो की खरी प्रतिष्ठा केवळ नीतिमत्तेत आहे। इस्लाम मानवांना सखोल विचार करण्यास आणि शहाणपण वाढवण्यास प्रेरित करतो। तो प्रत्येक आशीर्वादासाठी कृतज्ञता आणि प्रत्येक परीक्षेत आशा बाळगण्यास प्रोत्साहित करतो। तो अशा सुसंवादाची निर्मिती करतो जिथे भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती हातात हात घालून चालतात। इस्लाम मानवी हृदयाच्या सखोल प्रश्नांची उत्तरे देतो। मी कोण आहे, माझा उद्देश काय आहे आणि मी कुठे जात आहे। शेवटी इस्लाम हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास आहे। तो आपल्याला आठवण करून देतो की मृत्यू हा अंत नाही, तर ज्याने आपल्याला निर्माण केले त्याच्याकडे परत जाणे आहे। तो आशा, धैर्य आणि लवचिकता प्रेरित करतो। हे शिकवतो की आव्हाने कितीही असली तरी अल्लाहशी जोडलेले हृदय नेहमी शांती शोधून काढेल। हा संदेश संपूर्ण मानवतेसाठी एक शाश्वत मार्गदर्शन आहे, जो या जगात सन्मानाने जगण्याचे आणि परलोकात अंतिम यश मिळवण्याचे साधन देतो। जो इस्लाम जगतो तो अल्लाहसोबतच्या अंतिम भेटीपर्यंत एका अर्थपूर्ण दिशेसह प्रवास करतो।